बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. जिल्हा परिषदच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण. पुरस्कार हा वशिल्याने मिळता कामा नये असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राहुल आव्हाड यांच्या कार्यक्रमादिवशी मी आणि आपण मुख्यमंत्र्यांना सांगितलं, मुख्यमंत्र्यांना कानात आम्ही सांगितलं की साहेब 26 जानेवारीला आम्ही सगळेजण 50,000 घरकुलं एकाच वेळेला लोकार्पण करणार आहोत आणि तुम्ही यायला पाहिजे. इतके खुश झाले ते म्हटले आणखी काय काय करायला लागेल, सौरचं तुम्ही करा, आणखी काय ते करा, त्याला फंड्स द्यायचे असले तर वेगळ्या पद्धतीने द्या. म्हणजे काम चांगलं असलं की सगळेच लोक आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सन्मानित करतात, खूप चांगल्या पद्धतीने आपला आदर करतात. असंच काम जिल्हा परिषदेच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या टीमचं चालू आहे. मनापासून पहिल्यांदा जिल्हा परिषदेचं अभिनंदन करतो. खूप चांगल्या पद्धतीने चाललेल्या चांगल्या कामाला अजून गती होऊ देत. प्रत्येक माणसाला अतिशय चांगल्या पद्धतीने गतिमान पद्धतीचं मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान असेल, सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं चाललेलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं गतिमान काम अजून वाढवून लोकांना खूप चांगल्या सेवा सुविधा देण्याचं काम असेल ते खूप चांगल्या पद्धतीने वाढवूया. पत्रकार आचार्य आत्रे पुरस्काराचे मानधन हे 5,000 वरून 10,000 रुपये करावे आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या शाहू पुरस्काराचे मानधन हे 10,000 वरून 25,000 रुपये इतके करावे असे आवाहनही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक वर्षापासून शाहू पुरस्कार दिल्या जातात. ही एक चांगली आनंदाची गोष्ट आहे. आपण ज्यांनी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये चांगलं काम केलं आणि चांगली पत्रकारिता आपण चालवत आहे, अशा दोन्ही तऱ्हेचे पुरस्कार आज आपण इथं देत आहात. तर कर्मचाऱ्यांना आणि पत्रकारांना याच्यातून निश्चित उत्तेजन मिळते. आपले जे कर्मचारी आहेत जास्तीत जास्त चांगलं काम करण्यासाठी आणि चांगलं काम करण्यासाठी उत्तेजन मिळत राहते. जिल्हा परिषद आणि शासनाच्या मार्फत जनउपयोगी गोष्टी चांगल्या प्रकारे राबवल्या जात असल्याचंही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं. जिल्हा परिषद मार्फत ई सर्व्हिस बुकची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या ई सर्व्हिस बुकचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या वतीने घरकुल योजनेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी संपर्क क्रमांकाचे अनावरण पालकमंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते जिल्हा परिषद, पशु विभाग, आरोग्य विभाग, ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराने प्रदान करण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांना पत्रकार आचार्य अत्रे पुरस्काराने प्रदान करण्यात आले. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन 2022-23 आणि सन 2023-24 मधील स्वच्छ ग्रामपंचायत म्हणून ज्या ग्रामपंचायतीने पहिले 3 क्रमांक आले त्यांना धनादेश प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई शिंदे यांनी मानले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह आदी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.